योद्धा न्यूज मराठी. कल्याण नगर महामार्गावर भीषण अपघात. 21 वर्षीय तरुणासह 3 वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू. 3 जण गंभीर जखमी. ओतूर, जुन्नर. कल्याण नगर हायवेवरील ढमालेजळा येथील निमंत्रण हॉटेलजवळ आयशर टेम्पोने मोटरसायकलला जोरदार धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात मामा आणि 3 वर्षांच्या भाचीचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला, तर इतर 3 जण गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात रविवार दिनांक 21 जून 2026 रोजी दुपारी 12:15 सुमारास घडला. या प्रकरणी ओतूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आरोपी चालकाला अटक करण्याची तजवीज सुरू आहे. चुकीच्या बाजूने रॉंग साईड येणाऱ्या आयशरची जोरदार धडक. मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादी आकाश गोविंद केदार, वय 21, व्यवसाय मजुरी, राहणार पांगरी माथा, तालुका जुन्नर, जिल्हा पुणे, यांचे मेहुणे अजय बबन दुधोडे, वय 21, हे आपली भाची अनुजा अजय दुधोडे, वय 3 वर्ष, आणि इतर कुटुंबासह त्यांच्या स्प्लेंडर मोटरसायकल क्रमांक MH17DD3215 वरून पांगरीमाथा येथून बनकर फाटा मार्गे माळदवाडी ता संगमनेर, जिल्हा अहिल्यानगर कडे कल्याण नगर रोडने ओतूरच्या बाजूने जात होते. याच वेळी नगर बाजूकडून कल्याणकडे जाणाऱ्या आयशर ट्रक क्रमांक MH00MR8867 वरील चालक यज्ञेश रमेश बोडके, वय 42, राहणार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कोऑपरेटिव्ह सोसायटी, आशीर्वाद कॉलनी, चेंबूर, मुंबई 71, याने आपल्या ताब्यातील वाहन अतिशय हयगईने, अविचाराने, निष्काळजीपणे आणि वाहतुकीच्या नियमांकडे पूर्णपणे दुर्लक्ष करून भरधाव वेगात चालवले. चालकाने आयशर ट्रक चुकीच्या बाजूला रॉंग साईड आणून अजय दुधवडे यांच्या मोटरसायकलला समोरासमोर जोरदार धडक दिली. मामा भाचीचा मृत्यू. 5 महिन्यांच्या बाळासह 3 जण जखमी. ही धडक इतकी भीषण होती की मोटरसायकलवरील अजय बबन दुधवडे, वय 21, आणि त्यांची 3 वर्षांची भाची अनुजा अजय दुधवडे, दोघे राहणार माळदवाडी घारगाव, तालुका संगमनेर, जिल्हा अहिल्यानगर, यांना हातापायाला व डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. या अपघातात मोटरसायकलवरील इतर 3 जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींची नावे खालीलप्रमाणे आहेत. 1. सुदर्शन गौतम केदार, वय 18 वर्ष, रा पांगरी माथा बल्लाळवाडी ता जुन्नर जी पुणे. 2. सलोनी अजय दुधोडे, वय 19 वर्ष, रा माळदवाडी घारगाव ता संगमनेर जी अहिल्यानगर. 3. तनुजा अजय दुधोडे, वय 5 महिने, राहणार माळदवाडी घारगाव तालुका संगमनेर, जिल्हा अहिल्यानगर. जखमींवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या अपघातात मोटरसायकलचेही मोठे नुकसान झाले आहे. ओतूर पोलिसात गुन्हा दाखल, ई-साक्ष नोंदवली. या घटनेनंतर फिर्यादी आकाश गोविंद केदार यांनी ओतूर पोलीस ठाण्यात रीतसर तक्रार दिली. पोलिसांनी तंत्रज्ञानाचा वापर करत या प्रकरणाची ई-साक्ष नोंदवून घेतली आहे. दाखल गुन्ह्याची कलमे. आरोपी चालक यज्ञेश रमेश बोडके याच्याविरुद्ध ओतूर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर 175/2026 नुसार भारतीय न्याय संहिता BNS 2023 चे कलम 281 बेजबाबदारपणे वाहन चालवणे, 125A, 125B जीवितास धोका निर्माण करणे / जखमी करणे, 106(1) निष्काळजीपणामुळे मृत्यू कारणीभूत ठरणे, 324(2) नुकसान करणे आणि मोटार वाहन कायदा MVA कलम 118 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस तपास सुरू. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. या प्रकरणाचा पुढील सविस्तर तपास ओतूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक API यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक PSI आमणे साहेब करत आहेत. आरोपी चालकाला ताब्यात घेण्याची कायदेशीर तजवीज पोलिसांकडून सुरू आहे. या बातमीचा आढावा घेतला योद्धा न्यूज मराठीचे प्रतिनिधी पंकज सरोदे यांनी. मी योद्धा न्यूज मराठीचा संपादक नारायण मनोहर सूर्यवंशी. रोजच्या खात्रीशीर बातम्यांसाठी पाहत रहा आमचे न्यूज चॅनल
आजच सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.